हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाहीत यूट्यूब चॅनेलवरती, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये आणि वेळ असला तर इंटरेस्ट नाहीये. अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. पण आता हे व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आपलं चॅनेल आपल्याला चालू ठेवायचे, कारण काही प्रोफेशनल विषय मांडायचे आहेत. त्यासाठी हा एक ब्लॉग छोटासा बनवत आहे मी. आपलं किमान ह्या 15 दिवसामध्ये एका गाण्याचं शूट चालू होणार आहे आणि नवीन गाणं येणार आहे आपलं. तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला गाणे ब्लॉगिंगपेक्षा गाणे बघायला भेटतील. इथून पुढं ब्लॉगिंग पण चालू राहीलच, पण गाणे सध्या बघायला भेटतील. आणि नंतर बरंच काही, जसं की प्रोफेशनल विषय. तर आजकाल सगळ्यांना हा प्रश्न पडलाय की व्हिडिओ का येत नाहीत, व्हिडिओ का येत नाही. त्याचे पण थोडेसे म्हणजे नाही का आहेत कारण म्हणजे नोकरी करणं, घरातलं काम करणं, पोरांकडे लक्ष देणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला वेळ जात आहे आणि आपल्याकडे वेळ भरपूर नाहीये. आणि आजकाल माझी तब्येत पण साथ देत नसल्यामुळं मला म्हणजे इतकं काही व्हिडिओमध्ये हे राहिलेलंच नाही, रस राहिला नाहीये, कारण मी थकून जाते. तर आज आलती बघा गावाकडं, कारण माझ्या तोंडात खूप आलेलं आहे. गावाकडं आली, दवाखाना वगैरे केला, आता रेडी झाले. तर जायच्या आधी म्हणलं चला आपण एक छोटासा ब्लॉग बनवावा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावा. तर कसं आहे, आता माझ्या व्हिडिओसाठी मला कुणी किती जरी काही जरी बोलत असलं, माझ्या राहणीमानाबद्दल काही जरी बोलत असेल, तरी ज्यावेळेस माझ्या घरचे मला चांगलं बोलतेत, चांगलं बघतेत, किंवा घरच्याचं काही बंधन नाहीये कपड्याला त्याविषयी, त्यामुळं मला कोण काय म्हणते मला घंटा फरक पडत नाही. जलने वालों ऐसे ही जलते रहो, जल के खाक हो जाओ, फिर भी मुझे कुछ फर्क नहीं पड़ेगा. समझ गए ना तुम लोग? और अभी सब ठीक चल रहा है मेरा, बहुत अच्छा चल रहा है, बहुत अच्छा चल रहा है मेरा मुझे कोई तकलीफ नहीं है. तकलीफ है लेकिन सब कुछ करना पड़ता है, सब कुछ झेलना पड़ता है, लेकिन बच्चों के लिए झेलना मुझे बहुत अच्छा लगता है, बहुत अच्छा मस्त लगता है, क्योंकि मैं पुण्य कमा रही हूँ मेरे बच्चों का, आशीर्वाद कमा रही हूँ मेरे बच्चों का. इसलिए मुझे कुछ फर्क नहीं गिरता है, कुछ भी हो जाए चाहे. और मुझे भगवान ने स्ट्रांग बना दिया है बच्चों के आशीर्वाद से, माँ बाप के आशीर्वाद से सब कुछ ठीक चल रहा है. तो अभी फिलहाल मैं गांव आई हूँ. गांव का वातावरण कितना अच्छा हो गया है, देखो गांव का मौसम है, ये बहुत अच्छा हुआ है. मम्मी उधर कपड़े धो रही है और उधर वो हमारे ये क्या बोलते हैं इसको, क्या बोलते हैं हिंदी में, भैंस, हमारी भैंस गाय सब कुछ, सब लोग ये खाना खा रहे हैं, बहुत अच्छे से एंजॉय कर रहे हैं. लेकिन धूप में है ना, अभी 10-11 बजे है, तो अभी धूप से इसे यहाँ छाँव में लाएंगे और यहाँ बांध के रखेंगे. फिर यहाँ वो बैठेंगे आराम से, उनको अच्छा लगता है इधर. लेकिन धूप में क्यों है वो, उनको जब प्यास लगेगी तो उनको भी अच्छा लगेगा. जो उन्होंने चारा घास जो भी खाया है, वो क्या बोलते हैं यार हिंदी में, हिंदी समझ में नहीं आती है ठीक से. हाँ ठीक समझ में आती है, लेकिन बोलना नहीं आती प्रॉपर, फिर भी कोशिश कर रही थी. बस एवढं जितकं तितकं बोलले. तर गावाकडे येऊन खूप भारी वाटत आहे. आणि बाळ पण आलेलं आहे छोटं, म्हणजे अशोकरावचं बाळ, आणि सगळे घरी आनंदात मस्त वाटते. तर आता मला ड्युटीवर जायचंच आहे. चॅनेलला माझ्या अनसबस्क्राईब करून जाऊ नका, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. अनुष्का दादा पण शाळेत गेलेले आहेत. आता मी सर्वात आधी तुम्हाला काय दाखवू, नवीन जुनं काय घडामोडी झाल्यात ते काय दाखवू सांगा. काहीतरी दाखवते, सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला काही माहीतच नाही तर सांगून काय फायदा नाही, मलाच दाखवावं लागेल. ए वायरला हात लावू नको. कुठं चला, कुठं चला. आणि या खंडे जाय कसं खंडोबाचं गाणं आठवलं मला. बघा आपल्या शेतात अजून पेरणी नाही झालेली, कारण रुटरच केलं बघा. आता मला येऊन महिना होत आला असेल, महिन्याच्या आसपास, पण रुटर नाही केलं, सॉरी रुटर केलंय पण पेरणी केली नाही. आता पेरणी करायची, कारण विहिरीत पाणी भरपूर आहे, विहीर भरलेली आहे, त्यामुळं
आणि इकडे बघा ही आहे तूर आणि ह्याला लागले शेंगा. दाखवते मी तुम्हाला. कोणाकोणाला तुरीच्या शेंगा उकळलेल्या आवडतात, मला तर लय आवडतात. पण ह्या शेंग भरलेली नाही, भरली आहे पण ह्याच्यामध्ये दाणे ह्याचे पोचलेले नाही आहे, त्यामुळे मी खाऊ शकत नाही. ऑलरेडी माझ्या तोंडात पण आलेले भरपूर दुःख झाले तिथं, त्यामुळे नाही खाता येणार. आणि पलीकडे ते कापूस दिसतोय, बॅक कॅमेरानं दाखवते. हे बघू शकताय अशा प्रकारे कापूसाची वेचणी पण झालेली आहे. आता मी इथं मस्तपैकी अशी रील्स बनवणार आहे. पण कसं आता शहरात राहायची सवय झाली, गावाकडे आले की म्हणजे एक दिवस तरी उदास वाटते, काय माहिती कशामुळं. कापूस जवळ जाऊन मला ह्या तुरीमधून जाऊ वाटत नाहीये पहिली गोष्ट. हे बघू शकताय हे आपल्या आजीचा कापूस आहे, मस्त आलेला. ह्याची हाईट वगैरे माल पण छान होता. कापसाच्या 2 वेचण्या झाल्यात तरी बी माल आहेच हे बघा, आणि बोंड पण आहेत. किमान ह्याला पाण्याची गरज आहे, पाणी जर सोडलं तर अजून पण बोंड फुटणार आहेत. पण काय माहिती भेटते का नाही आपल्याला काही सांगता येणार नाही. आणि हा तुरीचा एकच पट्टा आहे, कारण मेहनतीचं फळ आहे. ह्या रानात हे त्यांचं काय स्वतःचं रान नाही, हे मुनाफ्यानं केलेलं शेत आहे. तर काय असते, जिथं आपण मेहनत कष्ट करतो ना त्यावेळेस आपल्याला त्याचं फळ नक्कीच भेटलं जातं. कारण ह्या रानात इतकं म्हणजे गवत होतं, इतकं हराळ होती, पण त्यांनी एवढं म्हणजे ह्याला मेहनत केली की हे रान पण एवढं म्हणजे अतिशय निर्मळ सुंदर झालेलं आहे, स्वच्छ झालेलं आहे. कुठं गवताची काडी दिसत नाही. आणि कापूस पण या रानात इतका चांगला येईल असं वाटलं नव्हतं. तरी बी ह्याला पाण्याची आवश्यकता आहे. पाणी जर दिलं तर आणखीन ह्यांना म्हणजे कापूस चांगला माल निघन कापसाला. आणि तुरीचा पट्टा तर पार फुलानं लकडून गेलाय बघू शकताय. एंड आता बघा जेवण पण नाही केलं, आता सकाळी आले होते इथं येऊनच जस्ट आंघोळ वगैरे केली आणि आता परत चालले ड्युटीवर. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. आणि आईनं भाकरी आणि हे केलंय वरण आणि भाकर तर मला काही खाता येणं झाली, त्यामुळे मी आता उपाशीच परत चालले. सगळे आपापल्या व्यापात व्यस्त आहेत, माझा विचार करणार कोणच नाही हे जगामध्ये. मी आता चालले एकटीच. मला साधं गाडी असताना मी गाडीवर बसू नाही शकत, कारण मी आत्ताच येताना गाडीहून जस्ट पडले, कानावून गेली. किमान मला लागलं असतं तर आता मी ड्युटीवर बी नसते गेले, मला इथंच पडून राहावं लागलं असतं, वरून शिव्या खावं लागल्या असत्या. तर काय ना, माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ह्या जगात कुणीच कुणावर नाही, कुणाचं नाही. आणि कुणावर डिफेंडर कधीच नाही राहिलेलं चांगलंय, कधीच कोण्याच माणसावर. आपलं परक लांबडलं जवळचं सगळेच. आणि माझ्या तर काम पातीला पुंजलेलं आहे लोकांचं, मला केल्याशिवाय पर्यायच नाही. 3 सुट्ट्या झाल्यात आणि सुट्ट्या घेऊन बी मी व्हिडिओ बनवू शकत नाहीये. माझं वजन एवढं कमी झालंय सध्या, बघू शकताय कशी दिसायला लागले मी. या सगळ्या व्यापानं वैतागून गेलाय बघा जीव माझा, त्यामुळेच मला व्हिडिओ काढू वाटणार. मी थकून चालले ह्या सगळ्या कामानीच. सगळं एकटीला करायचं सोपं वाटते का बरं तुम्हाला? तुम्ही सांगा मला, आता मी काय करायला पाहिजे? आता बघा इथून रूमवर जायचं आणि तिथं कपडे चेंज करायचे, तिथून रेडी होऊन तसंच उपाशी तापाशी आता ड्युटीला जावं लागणार मला. बघा कसं संकट आलेले माझ्या पुढं. आता मी रोडला आले, रोड असा खाली आहे. आता किती वेळ ऑटो बस काय भेटणार नाही, मला काही सांगता येणार नाही. का आज बी माझी ड्युटी घरीच होती असं वाटायला लागली मला. तर मला काय करावं काही कळ नाही, कुणाची नजर लागली माझ्या शरीराला. मला बस नुसतं फक्त आणि फक्त माझी तब्येत खराब होत चालली, सारखं वैतागून गेलाय जीव. आंब्याजोगाई दवाखाना करून मला काही फरक नाही पडला, त्यामुळे मला इतक्या लांब यावं लागलं. आणि लोकांच्या जीवावर राहून तर विश्वास ठेवून काय उपयोग नाही. एखादा माणूस किंवा एखादी बाई आपल्याला म्हणली हा ठीक आहे इथं चांगलंय तिथं चांगलंय, आणि त्यांनी आपलं ते काम नाही केलं तर त्यांच्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे मला तर वाटतंय आपली कामं आपणच केलेली बरे. भाऊ बंद माय बाप आणि दुनिया तर खरंच लय स्वार्थी आहे, कोण कोणाचं नाहीये इथं. आता मला लय टेन्शन आलंय. आता मी आताच व्हिडिओ एंड करणार आहे. तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत नक्कीच मांडा. हे आपली रिअल लाईफ आहे, हे काय नाटक नाही किंवा जे चाललंय ते सांगते मी. तेवढा दम आहे माझ्यात. खूप एकटी पडले मी. बाय, काळजी घ्या.